मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज, निरूपा आणि सदाशिवराव हे मीराला पाहण्यासाठी तिच्या घराजवळ येतात। गाडीतून खाली उतरतात तर पंकज इकडे तिकडे आपली नजर करतो। सगळीकडे नजर फिरवून झाल्यानंतर मनातल्या मनात तो म्हणतो, काय घर आहे। त्यानंतर निरूपा म्हणते की आता कुठे जायचं। मग आता सदाशिवराव म्हणतात, चला या शिडीने आपल्याला वर जायचंय। तेव्हा हा जिना आहे की ही शिडी आहे, इथे लिफ्ट नाही का जाण्यासाठी, असं आता निरूपा विचारते। तेव्हा सदाशिवराव म्हणतात, अगं पहिल्याच मजल्यावर घर आहे, चल आपण जाऊयात। तर सदाशिवराव हे पुढे जातात। त्यावेळी आता तुझ्या बापाने काय स्थळ शोधून आणले असं निरूपा रागातच म्हणते। त्यावेळी आता पंकज म्हणतो, मम्मा हळू बोल ना ग, सोसायटीतील सर्व लोक पाहतायत इथे। तेव्हा ही कसली सोसायटी रे, ही तर झोपडपट्टी आहे असं निरूपा रागातच म्हणते। तेव्हा सदाशिवराव हे पुढे गेलेले असतात। ते म्हणतात, अरे चला की। मग आता येतो येतो असं निरूपा तोंड वाकडं करतच म्हणते आणि पुढे जाते। आता तेथे गेल्यानंतर लक्ष्मी त्या सर्वांना या दादा आतमध्ये असं म्हणते। त्यावेळी आता सर्वांना नमस्कार देखील करते आणि राज आता पंकजकडे पाहतच राहतात। मधू मनातल्या मनात म्हणते, कसला हँडसम मुलगा आहे आणि ताईचा नवरा हा होणार, खरंच खूप मला आनंद झालाय। त्यानंतर सदाशिवराव आणि पंकज आतमध्ये जाऊन बसतात। तर माठातलं पटकन पाणी घ्या, मधूला लक्ष्मी सांगते। निरूपाचं स्वागत करत म्हणते की या या येहीनबाई। त्यावेळी निरूपा खूप रागात तिच्याकडे पाहू लागते। तेव्हा रागातच निरूपा आता म्हणते, काय येहीनबाई, अजून व्हायचंय लग्न, लगेच कुठे येहीनबाई। तेव्हा लक्ष्मीचा आता चेहराच पडतो, कारण तिला पहिल्याच भेटीमध्ये निरूपा जरा खडूस वाटते, पण ती आपली एकदम गप्प बसून राहते। तर निरूपा हे घ्या असं म्हणून ती आता एक पिशवी लक्ष्मीच्या हातात देते। मीराने छान अशी साडी नेसलेली असते। तेवढ्यातच मधू आतमध्ये येते आणि म्हणते, काय नवरीबाई, नवरा तर खूप हँडसम आहे, एका क्षणातच एका भेटीतच तू त्याला पटवशील। ही मीरा म्हणते, गप्प बस ग, काही पण बोलू नकोस। तेव्हा आता तू पाणी घेऊन जातेस की मी जाऊ असं आता मीराला ती विचारते। तेव्हा मीरा म्हणते, नाही तूच पाणी घेऊन जा। दुसरीकडे सत्या हा त्याच्या मित्रांबरोबर तिथे असतो। आता मीराचाच विचार करत असतो आणि म्हणतो, हा साला पंकज खरं तर पैशांसाठी त्या मीराबरोबर लग्न करतोय आणि त्याचबरोबर मीराबरोबर लग्न करण्यासाठी त्याला एक काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, फक्त पैशांसाठी तो हे करतोय, त्या बिचारीचं आयुष्य हा उद्ध्वस्त करेन। सत्या आता चहा पीत पीत तसा विचार करत असतो। तेवढ्यातच त्याचा मित्र म्हणतो, जिंकलो जिंकलो, मला अजून एक डाव टाकायचा आहे सत्या भाऊ। तेव्हा सत्या म्हणतो, डाव तर टाकायचाच, मला अगोदर फोन दे बरं। मग आता सत्याचा फोन तो देऊ करतो, पण आता सत्या म्हणतो, माझा नाही रे, तुझा ते अगोदर। त्याचा मित्र फोन देऊन टाकतो। आता सत्या त्याचा फोन घेतो आणि स्वतःचा फोन पुन्हा त्या मित्राकडे देतो। एक नंबर डायल करतो, म्हणतो की मला या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायलाच हवं। इकडे आता पाहण्याचा कार्यक्रम होणार असतो। तेव्हा सदाशिवराव म्हणतात, अगोदर मी माझ्या घरातील सर्वांची ओळख तुम्हाला करून देतो असं म्हणून ते पंकज आणि निरूपाची ओळख देखील करून देतात। तेव्हा मी तुम्हाला ताई म्हटलेलं चालेल का असं आता जेव्हा लक्ष्मी हळुवारपणे विचारते, तेव्हा निरूपा काहीच उत्तर देत नाही। ती फक्त त्या घराकडे पाहत असते आणि तोंड वाकडं करत असते। मग नंतर राज हा शेजारी उभा असतो। तेव्हा हा कोण तुमचा असं निरूपा रागातच जरा विचारते। तेव्हा लक्ष्मी हसत उत्तर देते की हा माझा धाकटा मुलगा राज आहे, कॉलेजमध्ये जातो, BA करतो। त्यानंतर माझ्या पंकजने तर MBA केलंय असं म्हणून निरूपा खूप मोठ्या तोऱ्यात आता बाता मारू लागते। तेव्हा लक्ष्मीला जरा वाईट निरूपा विचारते, तू फक्त BA केलंय, कोणता कोर्स नाही केला का? तेव्हा BA नंतर करेल ना कोर्स असं आता पंकज म्हणतो। काही वेळाने आता निरूपा पुन्हा त्यांचा अपमान करत विचारते, काय मग तुमच्याकडे एकाच रंगाच्या अशा खुर्च्या नव्हत्या का, आल्या अशा वेगवेगळे घेऊन? नाहीतर सोफा वगैरे ठेवायचा एखादा पाहुण्यांना बसण्यासाठी, एवढ्याशा खोलीत तुम्ही कसे राहता मला कळतच नाही। पायचं कुठे, कुठे स्वयंपाक करायचा, कुठे पाहुण्यांना बसवायचं, ह्या एवढ्याशा रूममध्ये किती मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर तुम्ही फुलवाले आहात ना, मग त्या पलंगाला फुलाने तरी सजवायचं, म्हणजे पाहुण्यांचं स्वागत कसं अगदी थाटामाटात झालं असतं असं म्हणून ती खूपच अपमान करू लागते। आणि माझं कसं असतं, मी असेल ते तोंडावर बोलते असं म्हणून निरूपा त्याचाच अपमान करत असते। त्यावेळी लक्ष्मीला खूप वाईट वाटतं आणि राजला देखील। पुढे आता सदाशिवराव म्हणतात, अगं असू देत निरूपा, काही हरकत नाही। त्यानंतर ती म्हणते की 4 पदार्थ तरी तुमच्या ताटात असतात का, बोला ना पटकन। अहो तेच जर ताटात नसतील तर जावयाचे लाड तरी तुम्ही कसे करणार असं म्हणून ती पुन्हा एकदा अपमान करते आणि म्हणते की 10 मिनिटे झाले इथे बसून, पण मला घामाने पार कसं तरी व्हायला लागलंय।
त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, हे बघ निरूपा, अगं घरातल्या माणसांनी बनतं, हसतं खेळतं घर असेल तर त्या घरालाही रंग आकार रूप येतं. घरातल्या वस्तूंनी नाही घर बनत असं म्हणून ते निरूपाचं तोंड आता गप्प करतात. आणि तू त्यांच्या मुलीला तर बघ, मुलीला पाहिल्यानंतर सगळं काही अगदी विसरून जाशील. त्यानंतर लक्ष्मी आणि मधू या दोघीही आतमध्ये येतात. तर आता मधू मीरासाठी गाणं म्हणते, ताई तू नवरी होणार आहे. मग आता मीरा जरा लाजत असते तेव्हा लक्ष्मी म्हणते, आज हे सुख पाहण्यासाठी तुझे बाबा इथे हवे होते. अगं त्यांना खरंच खूप आनंद झाला असता, कारण त्यांच्या स्वप्नात जावयाबद्दल जशी इमेज होती तसाच सेम जावई आहे. असं म्हणून लक्ष्मी खूपच खुश होते आणि म्हणते की बाळा जा आता बाहेर नाश्ता घेऊन जा. मीरा आता ठीक आहे असं म्हणते. तर दुसरीकडे सत्य आता लगेच मीराला कॉल करतो. इकडे मीराच्या फोनची रिंग वाजते. त्यावेळी आता मीरा कॉल रिसीव करते. तिची आई म्हणते, अगं कशाला कॉल रिसीव केला? ती म्हणते एखाद्या ऑर्डरचा असेल, राहू दे. मग आता ती हॅलो कोण आहे असं विचारते तेव्हा सत्या इकडून तोंडात चैन टाकतो आणि बोलू लागतो, मी तुमच्या एक गोष्ट भल्यासाठी सांगतोय, आज जो तुम्हाला मुलगा पाहण्यासाठी आलाय ना तो एक नंबरचा नालायक, हरामखोर आणि चाप्टर आहे. कारण तो तुमचं आयुष्य बर्बाद करणार आहे. तुम्ही त्याच्याबरोबर अजिबात लग्न करू नका. मला कधीही सुखात ठेवणार नाही. आयुष्यभर तो तुम्हाला रडवणार आणि अजिबात पत्नीचा दर्जा हा देणारच नाही. असं म्हणून सत्या सर्व चे प्रताप हे मीराला सांगून त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तू नकारच दे असं म्हणतो. त्यानंतर मीरा म्हणते, अरे तू आहेस कोण ते सांग ना. त्यावेळी सत्या म्हणतो, मी तुझा शुभचिंतक आहे. तेवढ्यातच त्याचा मित्र म्हणतो, सत्या भावा, अरे मी जिंकलो, तुझ्या मोबाईलवर जॅकपॉट जिंकलो असं म्हणून तो जोराजोरात ओरडतो. तेव्हा मीराला समजतं की हा तर सत्य आहे. म्हणूनच ती रागात म्हणते, काय रे तू आहेस का? तुझ्यामुळे काल माझा मोबाईल हरवला, अजून स्वतःच्या सख्या भावाबद्दल किती वाईट विचार करणार आहेस. तुझ्याकडे मी बघतेच असं म्हणून मीराही खूप चिडते आणि फोन ठेवते. तेव्हा सत्याला समजतं की मीराने सगळं काही ऐकलंय. तो म्हणतो, अगं ऐकून घे, पण आता अगोदरच तिने फोन ठेवलेला असतो. सत्याला खूप वाईट वाटतं कारण मीराच्या मनात त्याच्याबद्दल गैरसमजच झालेला असतो. काही वेळानंतर आता सत्याचा मित्र म्हणतो, काय झालं काय रे भावा? मग आता सत्या म्हणतो, अरे माझा मोबाईल घेऊन तू जॅकपॉट जिंकलास पण मी हारलो ना, म्हणून तो त्याला जोरात आता टपली मारतो. इकडे मीरा आता म्हणते, काय लोक असतात काय माहीत. तेव्हा कोण होतं ग ते असं लक्ष्मी विचारत असते. त्यावेळी मीरा म्हणते, अगं कोण नाही ग, जो मुलगा पाहायला आलाय ना त्या काकांचा दुसरा मुलगा सत्या. त्यावेळी लक्ष्मी म्हणते, जाऊ दे अगं, तो तुझी गंमत करत असेल. तेव्हा गंमत कसली ग, गावगोंडा आहे कुठला असं म्हणून मीरा त्याच्याबद्दल बोलते. लक्ष्मी म्हणते, ते आता सोडून दे, अगोदर तू जा आणि नाश्ता दे. तर आता मधू पाण्याचे ग्लास घेऊन तर मीरा आता नाश्ता घेऊन दोघीही पुढे चाललेले असतात. मधू पुढे तर मीरा मागे, अशा ते दोघी समोर येतात. तेव्हा आता हळूच मीरा जरा बाजूला होते. आता निरूपा, सदाशिवराव आणि पंकज हे तिघेही मीराकडे पाहतात. तर निरूपाला लगेच क्लिक होतं, ही माझ्या भावाच्या इथे मोलकरीण म्हणून काम करत होती आणि हीच त्या दिवशी तेथे ग्लास फुटला होता तेव्हा ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आली होती. आता हे पाहताच निरूपा जोरात म्हणते, तू माझ्या भावाच्या इथे मोलकरीण म्हणून काम करतेस? अहो हिने तर खरकाटी भांडी घासली, धुणं भांडी केली, त्याबरोबर तो ग्लास फुटला तेव्हा ते स्वच्छ केलं, हीच कामं करत होती नाही का त्या दिवशी? अहो तुम्हाला आठवलं का? असं सारखं सारखं निरूपा ही सदाशिवरावांना विचारत असते. ते अहो तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला सुद्धा एका मोलकरणीची गरज आहे. महिन्याला मी हिला 700 रुपये देईन, ही काम करेल ना आपल्या इथे. हे बघ माझ्या घरात पण लग्न आहे, मी तुला एक नवीन साडीसुद्धा देईन असं म्हणून निरूपा आता तिला मोलकरीण बनवण्याचं ठरवते. त्यावेळी आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता लक्ष्मी राहून विचारतेच, अहो ताई तुम्ही हे काय बोलताय? ही माझी मुलगी आहे निरूपा आणि हिलाच तुम्ही पाहायला आला आहात. आता हे ऐकल्यानंतर निरूपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती सदाशिवरावांना म्हणते, काय या मोलकरणी बरोबर पंकज लग्न करणार? तुम्हाला काही वाटतं की नाही? तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? असं म्हणून ती आता तेथेच सदाशिवरावांबरोबर वाद घालू लागते. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, काय चाललंय काय निरूपा तुझं? अगं हीच ती मुलगी आहे, ह्या अशा मुलीला मी अजिबात या घरची सून बनवून घेणार नाही असं निरूपा म्हणते आणि पर्स घेऊन तोऱ्यात निघणारच असते. त्यावेळी आता सदाशिवराव तिला अडवतात आणि समजावत असतात. तेव्हा ती म्हणते, तुम्ही म्हणालात ना मुलगी बघायला चल, मग मी आले. आता त्या मुलीला पसंत कर अशी भुनभुन अजिबात लावायची नाही माझ्या पाठीमागे. या मोलकरणीला मी माझी सून करून घेऊ.
त्यानंतर आता पंकज निरूपाचं बोलणं ऐकून मनातल्या मनात म्हणतो, मम्मा प्लीज स्टॉप इट, कारण तू माझा प्लॅन सर्व फेल करशील, अशी भीती आता पंकजला असते. त्यानंतर निरूपा म्हणते, अहो फुलवाली बाई, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या यांना सवयच आहे रस्त्यावरचा कुणाचाही हात धरायचा आणि घरात घेऊन यायचं. अहो पण तुम्हाला कळत नाही का, बोट धरायला दिलं म्हटल्यावर अख्खी फॅमिलीच पकडायची का. त्यानंतर लक्ष्मी आता रडत असते आणि मीराला म्हणते, पाहिलं ना 4 दिवस तू काय त्यांच्या इथे कामाला गेली, तुझ्यावर कसा ठपका लागला. मग आता लक्ष्मी म्हणते, माझी मीरा लाखात एक आहे हो ताई, मी तुम्हाला सांगते. अहो तिथे मंदिराच्या तेथे पुजारी आहेत ना, त्यांनाही तुम्ही विचारा वाटलं तर, माझी मीरा स्वभावाने कशी आहे. त्यावेळी निरूपा म्हणते, अहो मोलकरीण म्हणून ती चांगलीच आहे, मी म्हटलं ना मगाशी. अहो म्हणून काय MBA झालेल्या मुलाशी तिचं लग्न लावायचं. सदाशिवराव म्हणतात, अगं काही पण बोलू नकोस निरूपा, तोंड दिलंय म्हणून काही पण नाही बोलावं. तेव्हा ती म्हणते, हे पहा मी आत्ताच तुम्हाला सांगते, तुम्हाला यांना मदतच करायची आहे ना, मग यांना काहीतरी आपली जुनी पाणी कपडे द्या, पैसे अडका द्या, पण या मोलकर्णी बरोबर माझ्या पंकजचं लग्न होऊ शकत नाही आणि माझ्या घरात ही मुलगी सून म्हणून येणारच नाही. त्यावेळी पंकज म्हणतो, मला चालेल पण ही मुलगी. आता असं म्हटल्यावर निरूपाचा चेहराच पडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पंकज हा मीराबरोबर बोलण्यासाठी आतमध्ये जेव्हा आहे, पंकज म्हणतो, काहीही करून हे लग्न व्हायलाच हवं, कारण तू मला आवडतेस. मीरा म्हणते, आता तुम्हाला सांगायचं म्हणून मी सांगते, पण तुमच्या भावाने मला फोन केला होता आणि तो म्हणाला की तुमच्याबरोबर लग्न करू नको म्हणून. तेव्हा पंकजला आता सत्याचा खूपच राग येतो. पुढे सत्या रिक्षा घेऊन मीराच्या घरी येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.